मुदखेड शहरात परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी अनुयायांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन। मुदखेड येथील बाजारपेठ कडकडीत बंद। परभणी शहरातील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोरील भारतीय संविधानाची प्रतिकृती असलेल्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी मुदखेड शहरातील आंबेडकरी अनुयायांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला व तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले। तसेच या घटनेच्या निषेधार्थ मुदखेड शहरातील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ 100% बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला। त्याचप्रमाणे परभणी येथे भारतीय संविधानाची विटंबना करणाऱ्या व षडयंत्र असणाऱ्या विरुद्ध चौकशी होऊन संबंधितांविरुद्ध तातडीने कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी। मुदखेड शहर व तालुक्यातील तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला। या घटनेमुळे आंबेडकरी जनतेमध्ये मोठा रोष निर्माण झालेला असून तमाम भारतीयांची अस्मिता असलेल्या संविधानाच्या प्रतिकृती पुतळ्याची विटंबना करणाऱ्या इसमास तातडीने अटक करून त्यास कठोर शासन करण्यात यावे व यासाठी षडयंत्र रचणाऱ्यांचा देखील शोध घेऊन त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। यावेळी उपस्थित असलेले भंते गगन बोदी यांच्यासह आंबेडकरी अनुयायांची उपस्थिती होती। मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांच्या मार्गदर्शनाखाली चौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा। सर तुम्ही बोला तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन देण्यासाठी सर्व हा समाज एकजुटीने या ठिकाणी आलेला आहे। जो काही प्रकार ज्या माथी फिरूने घडून आणलेला आहे त्यांच्या पाठीमागे जो कोणी व्यक्ती असेल, जो कोणी नेता असेल तर शासनाने त्यांचा छडा लावून त्या व्यक्तीला अटक करावी आणि जास्तीत जास्त त्यांना कडक शासन करण्यात यावं। या ठिकाणी हा जो सर्व जनसमुदाय आम्ही शांतचित्ताने आलो आहोत, हे सर्वजण आम्ही दाखवून देत आहोत की आम्ही बुद्धाचे अनुयायी आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काही आमचे एकट्याचे नव्हते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्व जनतेचे होते। सर्व तळागाळातील लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना योग्य आणि योग्य असा न्याय दिलेला आहे। म्हणून जो कोणी माथी फिरू असेल त्यांना कडक शासन झालं पाहिजे असं मी या ठिकाणी तहसीलदारामार्फत जे काही मंत्री, जे काही कार्यकर्ते असतील त्यांना मी निवेदन करतो की आपण त्या पाठीमागे लागून जो कोणी व्यक्ती हा षडयंत्र रचित आहे त्याच्यासाठी आपण सज्ज असून त्यांना कडक शासन झालं पाहिजे हेच मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो। सर्वांचं मंगल हो। परभणी येथे एका माथे फिरून संविधानाच्या प्रतीची नासधूस करून जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे। आज आम्ही समस्त बौद्ध बांधवांच्या वतीने प्रशासनाला निषेधाचे निवेदन दिलेले आहे। त्यानंतर आम्ही शासनाकडे त्याची कैफत कळवलेली आहे। मी शासनामार्फत असं विनंती करतो आमच्यातर्फे बौद्ध समाजाच्या वतीने की ज्या माथे फिरूला अटक झालेली आहे त्याला फास्ट कोर्टामध्ये टाकून जास्तीत जास्त शिक्षा देण्याची कैफा करावी अशी नम्र विनंती करतो आणि सर्व बौद्ध बांधवांना विनंती करतो आपण शांततेत निवेदन दिले आहे। आपण शांतप्रिय लोक आहोत हे दाखवून द्यायचं आहे। सर्वांनी जसं आपण शांततेत आलो त्याच प्रकारे शांततेत घरी जायचं। आपण समाजाच्या सभाग बांधवाच्या वतीने निषेध व्यक्त केला आहे आणि या घटनेचा मी समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो। आज हे समस्त मुदखेड तालुक्यातला जो बौद्ध समाज जमलेला आहे व नाराज होऊन सन्या इथं तहसील कार्यालयापुढे आम्ही आलो आहोत। जे परभणीमध्ये जी घटना घडली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जे संविधानाची प्रत जे ठेवली होती त्याला तोडफोड करून जातीवादी मानसिकतेतून व कोणी त्याच्या मागे असो, कोणताही समाजाचा असो, कोणी जाऊ, मी कोणा समाजाला मध्ये टार्गेट करत नाही, पण हे जे काम केलेलं आहे हे काम चुकीचं आहे। या जे आमच्या सरला आता म्हणले की जास्तीत जास्त त्या माणसाला सजा झाली पाहिजे, कारण का तर हे कुठेतरी चुकीचं होतंय आणि अशा चुकीच्या माणसाला कोणी प्रशासनानं हो या कोणत्याही समाजानं हो पाठीशी घालू नये। आम्ही आज कोणी वाटत असेल की बौद्ध समाज इतका आहे, पण बौद्ध समाजाच्या मागे 59 बौद्ध कंट्री आहेत। बौद्ध समाज हा पहिल्यासारखा
हे करणारा नाही, तर याच्या मागं सगळ्या ताकदीनं 59 देश मागे आहेत आणि बौद्ध समाज मिटणारा नाही. हे त्यांची मानसिकता जरी खराब असेल तर त्यांना कळायला पाहिजे. बाबासाहेब हे इथले बाबासाहेब जरी भारतातले असतील तर जगामध्ये बाबासाहेबांना नाव कमवलं आहे. बाबासाहेब असा एक शख्स आहे की त्याचं कधीही नाव मिटणार नाही. मी तरी सर्व माझ्या समाजाला सांगतो की आपण जे शांत पद्धतीने आलो तर शांतता ठेवायची आहे. प्रशासनाला कोणालाही कामाला लावायचं नाही. आपल्या जो मनात जे भावना होत्या, दुःख होते, ते आपण व्यक्त केलेलं आहे. ते तहसीलदार साहेबापुढं एवढं बोलतो, 2 शब्द संबोधतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान. 10 डिसेंबरला जे परभणी येथे घटना घडली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाची धासभूस केलेली आहे, त्या लोकांना कडेकोर कारवाई करण्यात यावी व त्याच्या मागील जे कोणी शख्स असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. ते कोणताही समाजाचा असणार त्याच्यावर कारवाई करण्यात यावी. आणि इथं जमलेले सर्व आंबेडकरवादी व बौद्ध लोक आलेले आहेत, त्यांचं मी धन्यवाद करतो की त्यांनी शांतपणे आलेले आहेत. जय भीम, जय संविधान.